नमस्कार क्रीडा रसिको, आपणा सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे। मागच्या अनेक दिवसांपासून विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट मधील एक महत्त्वाची स्पर्धा, अग्र नामांकित स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आपल्या समोर घेऊन आलो होतो। बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार सन्माननीय रविभाऊ राणा, त्याचबरोबर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय माजी खासदार सन्माननीय नवनीतजी राणा यांच्या नेतृत्वाखाली समवेत सन्माननीय सुनील भाऊ राणा यांच्या पाठबळाने मार्गदर्शनाखाली आपल्या समोर युवा स्वाभिमान पार्टी अंजली बहुउद्देशीय संस्था अंतर्गत युवा स्वाभिमान महोत्सव दमदार आमदार चषकाच्या माध्यमातून आमदार चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेचं दैदिप्यमान आयोजन। आणि आज या आयोजनानिमित्त दोन संघ आपल्याला मिळाले। फायनलिस्ट अंतिम संघ विजेता संघ मिळालेला आहे रोहान 11 अमरावती, उपविजेता आहे या स्पर्धेचा पप्पू खान मकासरी किंग्स भुसावळ संघ। दोन्ही टीमचं अभिनंदन। मूर्तिजापूर संघाने सुद्धा चांगला खेळ या स्पर्धेत दाखवला, त्याचबरोबर मयूर पॅन्थर संघाने सुद्धा सेमीफायनल मध्ये पराजयाचा सामना त्यांना करावा लागला। आज या सोहळ्यासाठी खास बक्षीस वितरण समारंभासाठी ज्यांनी नेहमीच प्रत्येक वर्षी आम्हाला भरीव अशी मदत केली आणि दरवर्षी नेहमीच त्यांची या स्पर्धेसाठी आम्हाला उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे, असं गोरगरीब कष्टकरी युवकांच्या हक्काचं व्यक्तिमत्व। खरं तर म्हणतात, पडद्यावर जेव्हा कलाकार चमकतात तर त्या कलाकारांना चमकवण्यासाठी पडद्यामागचा खरा नायक महत्त्वाचा असतो। आणि मला सांगण्यासाठी अभिमान वाटतो आहे, राणा कुटुंबातील आणि राणा परिवारातील असं व्यक्तिमत्व ज्यांनी पडद्यावरील कलाकारांना चमकवण्यासाठी पडद्यामागे भरपूर अशी मेहनत घेतली आहे, असे पडद्यामागचे नायक या आमच्या या स्पर्धेचे भक्कम पाठीराखे सन्माननीय सुनील भाऊ राणा हे आज मंचावर विराजमान आहेत। त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आयोजन समितीचे सदस्य सन्माननीय धीरज भेडे सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय सुनील भाऊ राणा यांचा सन्मान करतो आहोत। आयोजन समितीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडतो आहे। मी सन्माननीय पवन भाऊ देशमुख, धीरज भाऊ भेडे, सन्माननीय नीरजजी मसतकर, सुधीर भाऊ भटकर, राहुलजी चिखलकर, मुकेश भाऊ मंडपे तसेच सर्व आयोजन समितीला विनंती करतो की आपण कृपया सुनील भाऊ राणा यांना या ठिकाणी सन्मानित करावं। या ठिकाणी सन्माननीय सुनील भाऊ राणा यांचा सन्मान होतो आहे। पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि हे सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्यांचा गजर करू या सन्मानासाठी। सन्माननीय सुनील भाऊ राणा यांचा या ठिकाणी हा विशेष सन्मान मंचावर पार पडतो आहे आणि हा सन्मान करताना आम्हा सर्व आयोजकांना या ठिकाणी आनंद आणि अभिमान वाटतोय। यानंतर आपल्यामध्ये बसलेले ज्यांचं महत्त्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये आहे, युवा नेते सन्माननीय करणभाऊ डेनवाल यांचा सन्मान करण्यासाठी मी मुकेश भाऊ मंडपे आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडतोय। सन्माननीय करणभाऊ डेनवाल यांचा या ठिकाणी सन्मान पार पडत असताना एक युवा नेतृत्व, जोरदार टाळ्यांचा गजर या सन्मानासाठी। त्यानंतर आपल्यामध्ये विराजमान सन्माननीय संदीप भाऊ गुल्हाने ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला महत्त्वाचं सहकार्य केलं, त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण काही क्षणाने सन्मान करणार आहोत। सन्माननीय अमोल भाऊ हे सुद्धा विराजमान आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय सुधीर भाऊ भटकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान पार पडतोय। सन्माननीय अमोल भाऊ यांचा या ठिकाणी सन्मान पार पडतो आहे सुधीर भाऊ भटकर यांच्या शुभ हस्ते। पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान या ठिकाणी पार पडतोय। चौदा टाळ्यांचा गजर याही सन्मानासाठी करूया। त्यानंतर सन्माननीय हरीश भाऊ चावके हे सुद्धा आपल्यामध्ये विराजमान आहेत, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी राहुल दादा निलेश भाऊ मसतकर आपला विनंती करतो की आपल्या सन्मान सन्माननीय हरिजी चावके यांचा या ठिकाणी सन्मान पार पडत असताना जोरदार टाळ्यांचा गजर करूया सन्मान। त्यानंतर सन्माननीय मनोजजी डहाकी यांचा सन्मान करण्यासाठी पवन भाऊ देशमुख आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान पार पडतोय। सन्माननीय मनोजजी डहाके मनोज भाऊ डहाके यांच्या वतीने त्यांची चिमुकली या ठिकाणी या सन्मानाचा स्वीकार करते। जोरदार गजर करूया याही सन्मानासाठी।
मनोज भाऊ डाके यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान पार पडतो आहे. मी राहुल दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडेल. तर जोरदार टाळ्यांचा गजर करू या सन्मानासाठी. त्यानंतर सन्माननीय पप्पूभाऊ आवारे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान पार पडतोय. मी अभिभाऊ कदम आपल्यास विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडतोय. सन्माननीय अभिभाऊ कदम यांच्या शुभ हस्ते पप्पू दादा आवारे यांचा या ठिकाणी सन्मान पार पडताना त्यानंतर सन्माननीय बाळासाहेबजी ढवळे यांचा सन्मान करण्यासाठी डॉक्टर वर्मा सर आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करतोय. सन्माननीय केशवभाऊ आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पडेल. त्यानंतर समस्त प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण काही इतर सन्मान या स्पर्धेमधले करतो आहोत. त्यानंतर आमच्या आयोजन समितीतील काही महत्त्वाच्या स्तंभांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय. मी सन्माननीय निलेश भाऊ मसतकर आपणास विनंती करेल की कृपया आपण सन्माननीय सुनील भाऊ राणा आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानाचा स्वीकार करावा. सुनील भाऊ राणा यांच्या शुभ हस्ते सर्व सन्मान या ठिकाणी पार पडत आहेत. तर जोरदार टाळ्यांचा गजर. निलेश भाऊ मसतकर एक मॅनेजमेंट मधलं एक महत्त्वाचं नाव या आयोजन समितीमध्ये आणि नेहमीच स्वतःला झोकून देत असतात. त्यानंतर सन्माननीय विकी भाऊ शिंदे यांचाही सन्मान पार पडतोय. विकी भाऊ शिंदे यांना सुद्धा विनंती असेल की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर सन्माननीय पवनभाऊ देशमुख ज्यांनी या आयोजनाची एक महत्त्वाची धुरा सांभाळली त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. अतिशय दर्जेदार ही आयोजन समिती याही वर्षी अतिशय चोखपणे ती कामगिरी बजावत असताना पारदर्शक स्पर्धा करवण्यामागचा त्यांचा नेहमी हेतू राहिला. त्यानंतर आयोजन समितीतील एक संयमी आणि प्रभावी असं व्यक्तिमत्व सन्माननीय सुधीर भाऊ भटकर यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी सुधीर भाऊंना विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. संयमी आणि प्रभावी व्यक्तिमत्व सन्माननीय सुधीर भाऊ भटकर यांचा या ठिकाणी सन्मान पार पडतोय. त्यानंतर आणखी एक खास करून आपल्या कार्यक्षेत्रात ठेसा उमटवणारं भेडे इन्शुरन्सचे सर्वेसर्वा सन्माननीय धीरजभाऊ भेडे यांचाही या ठिकाणी सन्मान पार पडतो आहे. मॅनेजमेंट मधलं आणखी एक महत्त्वाचं नाव धीरजभाऊ यांचा या ठिकाणी सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडतोय. त्यानंतर या आयोजन समितीतील एक डॅशिंग व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय मुकेश भाऊ मंडपे यांचा या ठिकाणी सन्मान पार पडतोय. नेहमीच क्रिकेटवर भरपूर प्रेम मुकेश भाऊ मंडपे यांचं राहिलं आणि त्यांचा या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीने सन्मान होतोय. तर जोरदार टाळ्यांचा गजर मुकेश भाऊ यांच्या या सन्मानासाठी आपण करूयात. त्यानंतर विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट मधलं किंवा विदर्भाच्या क्रिकेट मधलं एक असं नाव विदर्भाच्या क्रिकेट मधला लेजेंडरी खेळाडू आणि ज्याला अमरावतीचं वैभव किंवा प्राईड ऑफ अमरावती असं संबोधले जाते असे राहुलदादा चिखलकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. राहुलदादा चिखलकर संयमी नेहमीच एक मोठा हातखंडा अशा स्पर्धांमध्ये स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया राहुलदादा चिखलकर यांच्यासाठी. त्यानंतर सन्माननीय अविनाशजी कदम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान पार पडतो आहे. अभिभाऊंना सुद्धा विनंती असेल की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. अविनाशजी कदम. त्यानंतर WDZ YouTube वाहिनीच्या कृपया वरुण यांना विनंती असेल की सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. स्कोरर प्रणव बैस आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे.
स्कोरर, गुणी स्कोरर, युवा स्कोरर ज्याने चांगली छाप या स्पर्धेच्या माध्यमातून टाकली आणि या गुणी स्कोररचा सन्मान होतो आहे. जोरदार टाळ्यांचा गजर या स्कोररसाठी आपण करूयात. प्रणव बेस, त्यानंतर WDZ YouTube वाहिनीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय. त्यानंतर आमचे पंच, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये असलेले सन्माननीय गौरवजी टेटू यांचा सुद्धा सन्मान होतोय. कृपया लवकर या, गौरव यांना विनंती असेल. गौरव आले आहेत. खूप पंचगिरी एक युवा पंच जो हळूहळू आपल्या टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळात सुद्धा छाप टाकतोय. विदर्भ क्रिकेट असोसिएशनला सुद्धा रिप्रेझेंट करतात आणि खूप चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. त्यानंतर आमचे मार्गदर्शक समालोचक सन्मानित मंगेश सर, आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होतो आहे. या मंगेश सर अतिशय दर्जेदार हिंदी समालोचन केलं आणि जेव्हा मैदानावर कोणीच नव्हतं पहिल्या 3 दिवसात तेव्हा त्यांनी खरी सेवा दिली आहे. खरं तर सुरुवातीला जे येतात ना ते महत्वाचे असतात, शेवटी तर आम्ही होतोच, परंतु मंगेश सरांनी खूप चांगलं काम केलं. एक वेळ जोरदार टाळ्यांचा गजर करूया मंगेश सरांसाठी. आणि निस्वार्थ असं व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर अमरावती परिसराचा आवाज जो आता संपूर्ण महाराष्ट्रभर घोंगवायला लागला, असे गुणी, युवा, अभ्यासू आणि महत्वाकांक्षी समालोचक ज्यांची विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटला खरी गरज आहे, शिवादादा सावंत यांचा सुद्धा विशेष सन्मान होतो आहे. निस्वार्थ असं व्यक्तिमत्व, नेहमीच विविध कार्यामध्ये सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देतात आणि अमरावतीचा हा येणाऱ्या काळातला बुलंद आवाज असेल. यानंतर ज्यांच्याबद्दल आपण नेहमी चर्चा करत असतो, संपूर्ण विदर्भ टेनिस क्रिकेटचा अलीकडच्या काळात एक चेहरा मोहरा बदलणार आहे. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की ओमदादाला आपल्या बाहेरच्या मोठमोठ्या टुर्नामेंटची ऑफर होती, फक्त एकमेव कारण आपली ही स्पर्धा होती. मुकेश भाऊ म्हणजे सकाळपासून 2-3 वेळा कॉल आले त्यांना. मुंबईची एक मोठी स्पर्धा चालू आहे, बहुतेक सर्वांना माहिती आहे. त्या स्पर्धेसाठी 3 दिवसाचा शेड्यूल भाऊचा असताना आणि विशेष प्रेम फक्त विदर्भ टेनिसवर असल्या कारणानं इथं वेळ दिला त्यांनी. म्हणजे एवढी मोठी अपॉर्च्युनिटी सोडून सुद्धा आपला एक, आणि मी सुद्धा एक विनंती करेल का नेहमी फक्त आपल्या माणसांना मोठं करायला शिका. ज्यावेळेस तुम्ही आपली माणसं मोठं करसाल तुम्ही आपोआप मोठे व्हाल. त्याच एका व्यक्तिमत्वाचा मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो सन्माननीय सुनील भाऊ राणा यांना की या ठिकाणी ओम सरांचा सन्मान करावा. एक आपल्या परिपूर्ण बलिदान, त्याग, योगदान आणि एक संघर्ष करून या विदर्भ टेनिस क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलण्याची धुरा उचलणारे RJ ओम सर, तुमचा धन्यवाद असेल आणि हॅट्स ऑफ असेल. धन्यवाद शिवादादा. खरं तर विदर्भवासियांनी इतक्या वर्षांपासून प्रेम दिलं. सुरुवातीच्या काळापासून विदर्भातील सर्व क्रिकेटपटू, आयोजक ज्यांनी मला प्रेम दिलं, आज प्रकाश झोतात आल्यानंतर, थोडासा पॉप्युलर झाल्यानंतर विदर्भवासियांच्या आणि विदर्भाच्या स्पर्धा सोडून मुंबईला जाणं, मी म्हणता येईल की हा माझा धर्म नाही आहे. शेवटी जी कर्मभूमी आहे तिथेच मला धर्म निभावावा लागेल. जेव्हा आपली माणसाने आपलं क्रिकेट मोठं होईल तेव्हा त्याच बाजूचे लोक आपल्याकडे येण्यासाठी तरसतील. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा प्रयत्न असेल की विदर्भ टेनिस क्रिकेटसाठी जे जे करता आलं ते सातत्याने करण्याचा प्रयत्न. यानंतर सन्माननीय केशवभाऊ रेवाडकर यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत. केशवभाऊंना सुद्धा विनंती असेल कृपया सन्मानाचा स्वीकार करा. आणि एक खासियत, केशवभाऊ म्हणजेच वाढदिवस सुद्धा, तर आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया केशवभाऊ यांच्यासाठी. आणि त्यानंतर एक असा सन्मान, जो माणूस मैदानावर दररोज वेळ काढतो, वेळ काढून येतो आणि ज्या खेळपट्टीचं नेहमीच प्रत्येक खेळाडू कौतुक करतो, असे आपल्या या परिसरातले एक मेहनती पिच क्युरेटर, खेळपट्टी बनवणारा व्यक्तिमत्व सन्माननीय देवाभाऊ बेर्डे यांचा खास सन्मान आम्ही आधी जाणीवपूर्वक मागे ठेवला होता. तर कृपया विनंती असेल सुनील भाऊंना की या सन्मानाचा आपण सन्मान करायचा आहे देवाभाऊ बेर्डे यांचा. एक असं व्यक्तिमत्व, खेळपट्टी अतिशय दर्जेदार, बिलकुल नाव ठेवायला सुद्धा जागा नाही. आणि खेळाडूंना विनंती असेल खेळपट्टीसाठी आणि देवाभाऊसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. त्यानंतर मॅनेजमेंट मधलं एक महत्वाचं नाव
जे सुरुवातीपासूनच या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मोठी भूमिका दरवर्षी बजावत आहेत आणि दरवर्षी ती कामगिरी चोखपणे बजावत आहेत सन्माननीय पिंटू दादा वानकडे आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय पिंटू भाऊंना विनंती असते की कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय टाकली ती जबाबदारी आणि टाकलं ते काम चोखपणे बजावणारं व्यक्तिमत्व आदरणीय पिंटू भाऊंचा सन्मान या ठिकाणी सुनील भाऊ आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडतोय तर जोरदार टाळ्यांचा गजर पिंटू भाऊ यांच्या विशेष कार्यासाठी त्यानंतर आपण जाऊयात आजच्या अंतिम सामन्याच्या सामनावीर पुरस्काराकडे आणि अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार स्वर्गीय कांचन अमोलजी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्हाला स्पॉन्सर झालाय आणि अंतिम सामन्याचे सामनावीर आहेत तो खेळाडू ज्याने अंतिम मॅच मध्ये एका महत्वाच्या क्षणी दबावात असताना 3 विकेट काढत सामन्याचं गणित पलटवलं अमरापूरचा हार्दिक पांड्या मिस्टर अक्रम काझी या अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्रम यांना विनंती असेल की फायनल सारख्या सामन्याचा पुरस्कार घेणे हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते आणि तो अवॉर्ड अक्रम काझी यांच्या नावावर जातोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुनील भाऊंना सांगण्याचा आनंद होतो की 35+ एज ग्रुप साठी सुद्धा आपण स्पर्धा घेतली होती म्हणजे एका दिवसाचे ते सामने घेतले होते आणि आज सकाळच्या सत्रात त्यांचा सुद्धा अंतिम सामना पार पडला आणि मला वाटतं व्यावसायिक क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदा घडलं की विदर्भामध्ये आपण 35+ एज ग्रुपचा सुद्धा सामने खेळवलेत त्यामुळे ही विशेष बाब या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्या स्पर्धेचा विजेता आलेला आहे धमालवाडी फॅमिली रेस्टॉरंट यांच्याकडून 35+ फिरता चषकाची आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झाली आणि त्या स्पर्धेचा विजेता आहे 35+ एज ग्रुपचा रॉयल टीचर संघाचे खेळाडू किंवा प्रतिनिधी जर आले असतील तर कृपया आपण या ट्रॉफीचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे अब्दुल्ला भाई आणि त्यांचे संघ सहकारी या ठिकाणी आलेले आहेत 35+ एज ग्रुप मध्ये रॉयल टीचर अमरावती सन्माननीय अतुलदादा ठोकर आपणास सुद्धा विनंती असेल की आपण मंचावर यायचंय रॉयल टीचर संघ 35+ एज ग्रुपचा आपला छंद जोपासत असताना हे लेजेंडरी खेळाडू जोरदार टाळ्यांचा गजर रॉयल टीचर संघासाठी आणि त्यानंतर जाऊयात या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट आणि या स्पर्धेतला हा अवॉर्ड ज्या खेळाडूने या स्पर्धेत चांगली कामगिरी करत 4 मॅच मध्ये 9 विकेट 5.22 ची सरासरी आणि हा खेळाडू आहे मयूर पॅन्थर संघाचा लातूरचा वेगवान गोलंदाज विकी कलमेच्या अनुपस्थित विनंती असेल की कृपया आपण प्रतिनिधींनी या पारितोषिकाचा स्वीकार करावा मी मयूर पॅन्थर संघाच्या वतीने कोणी प्रतिनिधी स्वर्गीय कलावती बडनके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मग्गनजी बडनके यांच्याकडून ही ट्रॉफी आणि हा अवॉर्ड स्पॉन्सर झालाय आणि त्यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे अमरावती संघाच्या वतीने मयूर पॅन्थर संघाच्या वतीने हा अवॉर्ड स्वीकारला जातो आहे खूप चांगला खेळ विकी कलमे लातूरचा वेगवान गोलंदाज याच्याकडनं राहिला आणि त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूने 5 डावात 99 धावा काढत जो खेळाडू मागच्या वर्षी चांगली कामगिरी करून गेला आणि बेस्ट बॅटर ची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय कांचन अमोलजी देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा अवॉर्ड स्पॉन्सर झालाय जो खेळाडू या आधीच्या स्पर्धेत म्हणजे मागच्या वर्षी या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता तो खेळाडू बनतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर आमिर रशद पप्पू या सामन्याचे या स्पर्धेचे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला
विदर्भ टायगर पप्पू पुन्हा एक वेळ स्वतःला सिद्ध करत असताना या स्पर्धेचे बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट करतायत आणि हे सर्व अवॉर्ड आम्ही दिले आहेत क्रिक हिरोजने दिलेल्या पॉइंट्स नुसार. आणि यानंतर जाऊयात या स्पर्धेतील एक महत्वाचा अवॉर्ड. तो अवॉर्ड म्हणजेच प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट मालिकावीर. आणि हा अवॉर्ड जातो आहे ज्या खेळाडूने सेमीफायनल पर्यंत मजल मारत चांगला खेळ दाखवला आणि क्रिक हिरोजच्या पॉइंट नुसार हा अवॉर्ड मूर्तिजापूर संघाचे अतुल लंगोटे यांच्या नावावर. या स्पर्धेचे मालिकावीर अतुल लंगोटे होत असताना या ठिकाणी असताना आम्हाला आनंद होतोय. ग्रामीण भागातला खेळाडू, ग्रामीण टीम मधले खेळाडू सन्माननीय विवेक भाऊ शिंदे यांच्याकडून ही ट्रॉफी आणि हा अवॉर्ड आम्हाला स्पॉन्सर झालाय. अतुल लंगोटे एक विदर्भाच्या टेनिस क्रिकेट मधला गुणी क्रिकेटपटू, या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट. पप्पू भाई, अगर आप एक विकेट लेते तो शायद आप भी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बन सकते थे. तर हे होते प्लेयर ऑफ द टूर्नामेंट या स्पर्धेमधले. त्यानंतर या स्पर्धेतलं तृतीय पारितोषिक भाऊ आपण थर्ड प्राइजचा मॅच न घेता जो संघ सेमीफायनल मध्ये विनिंग राहील फायनल मधली त्यांच्या विरोधात पराजित होईल त्यांना थर्ड प्राइज देण्याचा प्लॅन ठरवला होता, कारण वेळही कमी होता. त्यामुळे तृतीय पारितोषिकाचा मानकरी जो संघ सेमीफायनल मध्ये रोहन 11 संघ म्हणजे की विजेत्या संघासोबत पराजित झाला तो ग्रामीण भागातला पहिल्यांदाच आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला संघ मूर्तिजापूर 11 संघाला तृतीय पारितोषिक या ठिकाणी दिले जाते आहे. तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये युवा स्वाभिमान पार्टी युवा स्वाभिमान महोत्सवा अंतर्गत सन्माननीय आमदार राणा आणि माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे 31,331 रुपयाची रक्कम आणि हा चेक आणि ही आकर्षक ट्रॉफी देऊन तृतीय पारितोषिकाचा मानकरी संघ मूर्तिजापूर 11 संघाला सन्मानित करतो आहोत. कर्णधार निलेश गुंजाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही संघ खेळला होता. खूप चांगला खेळ. तृतीय पारितोषिक या स्पर्धेमधलं मूर्तिजापूर 11 संघाला. बाकी संघाला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. या स्पर्धेतलं तृतीय पारितोषिक जाते आहे टीम मूर्तिजापूर 11 ग्रामीण भागातला संघ ज्यांनी तालुक्या बाहेरच्या क्रिकेटमध्ये आपला छाप टाकत असताना अनेक चांगल्या संघांना दणका दिला. अभिनंदन टीम मूर्तिजापूर 11 संघ, चांगलं क्रिकेट आपण खेळले आहात. त्यानंतर या स्पर्धेतलं द्वितीय पारितोषिक 71,771 सन्माननीय आमदार रविभाऊ राणा आणि माजी खासदार नवनीतजी राणा सन्माननीय सुनील भाऊ राणा यांच्या माध्यमातून आणि ही आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिकाचा मानकरी होतो आहे ज्यांनी या स्पर्धेत यापूर्वी सुद्धा सेमीफायनल पर्यंत धडक मारली, परंतु ते आता या स्पर्धेचे उपविजेते टीम पप्पू खान मकासरे किंग्स भुसावळ संघ सन्माननीय राहुलजी मकासरे यांचा संघ. विनंती असेल संपूर्ण टीमला या पारितोषिकाचा स्वीकार करण्यासाठी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेचे उपविजेते टीम मकासरे किंग्स पप्पू खान भुसावळ संघ. अभिनंदन टीम मकासरे किंग्स पप्पू खान 11 भुसावळ यांचा हा संघ. खूप चांगली कामगिरी या टीमने केली या स्पर्धेत. अभिनंदन टीम मकासरे किंग्स, खूप चांगला खेळ आपल्याकडून या स्पर्धेत.
आणि या स्पर्धेचं एक महत्वाचं अवॉर्ड महत्वाचं पारितोषिक देण्या अगोदर मी आमच्या या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी भरपूर या स्पर्धेला नेहमी प्रेम दिलं, नेहमी पाठबळ दिलं आणि नेहमीच गोरगरीब किंवा जाणकार सुखदुःखात जाऊन जाणारा व्यक्तिमत्व सन्माननीय सुनील भाऊ राणा यांना विनंती असेल की या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, विनिंग टीमचं उपविजेत्या टीमचं अभिनंदन करायचं आहे. आज युवा स्वाभिमान पार्टी व युवा महोत्सव अंतर्गत अंचली बहुउद्देशीय संस्था मागील 8 दिवसापासून या ठिकाणी सुंदर सामने या ठिकाणी आयोजन होत आहे. त्यामुळे आयोजकमध्ये मुकेश मंडपे, राहुल चिकतकर, धीरज भेडे, सुधीर भटकर, निलेश मासतकर, केशव रेवडकर, पवन देशमुख, नाना राऊत, प्रवीण कदम आणि उपस्थित या ठिकाणी सर्व आयोजक मंडळीमध्ये जजेस असेल, ग्राउंड रक्षण असेल, या ठिकाणी असलेले सर्व आयोजक आणि स्पर्धेमध्ये आलेले विविध भागातले जे स्पर्धक आहे आणि ज्या टीमा या ठिकाणी आल्या त्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि आपण या सुंदर आमदार चषकमध्ये आपण सर्वांनी भाग घेतला. ज्या टीमा या ठिकाणी हरल्या त्यांना, जे जिंकलं त्यांना तर विशेष अभिनंदन आहेच, परंतु ज्या हरल्या त्यांचं पण अभिनंदन आहे, कारण त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि जो स्पर्धामध्ये राहतो तो विजय पराजय हा त्याचा भाग असते. त्यामुळे ज्या हरल्या त्यांना पण शुभेच्छा आणि ज्या जिंकले त्या टीमाला खूप खूप शुभेच्छा. त्या ठिकाणी असं सुंदर आमचे मित्र करंजी डेंडवाल, मनोजभाऊ डहाके, बाळूभाऊ थवडी व उपस्थित सर्व आदरणीय मंच अमोलराव वगैरे, तर ह्या सुंदर असं आयोजन या ठिकाणी आयोजक समितीने केलं आणि आपण सर्वांनी ह्या सुंदरशा स्पर्धामध्ये भाग घेतला. या ठिकाणी लाईव्ह प्रशासन असो, जजेस असो, ग्राउंड प्रशासन असो, या सर्वांनी मिळून या स्पर्धाचं या ठिकाणी सुंदर आयोजन केलं. त्यानिमित्त आमदार रविभाऊ राणातर्फे, माजी खासदार नवनीतजी राणातर्फे व समस्त युवा स्वाभिमान पार्टीतर्फे यात खूप यांचं अभिनंदन करतो. आणि असेच सामने हे दरवर्षी या ठिकाणी घेत राहा हेच या ठिकाणी अपेक्षा करतो. धन्यवाद. विशेष म्हणजे आपल्या सर्वाला जो कॉमेंट्रीमध्ये जो सुंदर दोघांनी शिवा आणि ओम यांनी जो इतकं सुंदर या ठिकाणी स्पर्धेचं जे विश्लेषण ठेवलं त्याबद्दल ह्या दोघांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. खरं तर राणा परिवार नेहमीच प्रेम देणारा परिवार राहिला आहे. रविभाऊ राणा असतील किंवा माजी खासदार नवनीतजी राणा असतील किंवा आपण असाल, मागच्या 5 वर्षांपासून आपल्या संपर्कात राहण्याचा योग आला. खरं तर माझी विनंती असेल की भरपूर स्पर्धा आपण दिवसा घेतल्यात आणि आता बाहेरच्या खेळाडूंच्या आम्हाला विनंती सूचना येत आहेत की आपण राणा परिवाराच्या नेतृत्वात एक अवाढव्य नाईटची स्पर्धा आपण अमरावतीमध्ये जर करता आली, कारण ही जी आयोजन समिती आहेत किंवा जे आपले कार्यकर्ते आहेत, आपल्यावर प्रेम करणारी मंडळी आहे ती भरपूर आपल्या साथीला आहे. कारण आपलं आयोजन म्हटलं की नेहमी प्रेक्षक किंवा आयोजक सहकार्य करतात, यांना खरंच पाठबळाची गरज आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राला आणि विदर्भाला हेवा वाटेल असं आयोजन आपल्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली आम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. विशेष आभार पुन्हा एक वेळ आपले. आणि आता जाऊयात आपण या स्पर्धेतील एक सर्वोत्तम अवॉर्ड. या स्पर्धेचा विजेता संघ सन्माननीय नूरभाई आणि झहीरभाई यांनी संघ मालक ज्या स्पर्धेचे आहेत, ज्या संघाचे आहेत आणि कर्णधार पप्पू यांच्या नेतृत्वामध्ये सलग या टीमने दमदार आमदार चषक, स्वाभिमान पार्टीने आयोजित केलेली स्पर्धा आणि युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित केलेली आमदार चषक या दोन्ही स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर कोरलं. तो संघ म्हणजे टीम रोहन 11 अमरावती संघाचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान करूयात. फैसल सुरुवातीला धावूनच आला, तयारच होता हा संघ विजेतेपद पटकावण्यासाठी आणि सुरुवातीलाच जेव्हा स्पर्धेत या टीमने पाऊल टाकलं दावेदारही होता. तर या स्पर्धेचे विजेते आहेत 11 संघ. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 3, 2, 1 हिप. या स्पर्धेचे विजेते रोहन 11. खूप चांगला खेळ, बॅक टू बॅक मागच्या 5 दिवसात अमरावती शहरात 2 विजेतेपद आपल्या नावावर कोरत असताना या टीमने विदर्भात रेप्युटेशन कायम ठेवली आहे. अभिनंदन टीम रोहन 11.
खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला येणाऱ्या स्पर्धेसाठी. तर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख बक्षीस वितरक सन्मान्य सुनील भाऊ राणा